नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची यावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झालेली आहे आणि ही सुनावणी उद्या पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. जर प्रामुख्याने जर पाहिलं तर 22 जून 2022 रोजी जर पाहिलं तर शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदेनी फार मोठं बंड जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलं होतं. 16 आमदार थेटपणे यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रामध्ये खूप मोठा भूकंप झालेला होता आणि त्याचवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. शिवसेना कुणाची यावरती सध्या सुनावणी आहे. त्याचबरोबर धनुष्यबाण कुणाचा आणि आमदार अपात्रतेवरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 2022 पासून जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंड झालं, त्यानंतर एकनाथ शिंदेना शिवसेना, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचं चिन्ह हे निवडणूक आयोगाकडून दिलं गेलं, त्यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. सुनावणीत नेमकं काय घडलंय? निश्चित राजरत्न 20 जून 2022 ही राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी तारीख होती. कारण याच दिवशी एकनाथ शिंदे हे आपल्या 16 समर्थक आमदारांसह सुरत गुवाहाटी मार्गे गोवा असा प्रवास करत पुढे राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत 30 जून 2022 ला एकनाथ शिंदे पोहोचले. मात्र 20 जूनला हे बंड झालं होतं आणि पहिल्या 16 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतला गेले होते. तिथून गुवाहाटी वगैरे असा सगळा तो प्रवास आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण मॅटर जे आहे ते न्यायप्रविष्ट झालं. हे न्यायालयीन बाब झाली आणि सेम टाइम दुसरा विषय जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये देखील दाखल करण्यात आला, की पक्ष कोणाचं, पक्षचिन्ह कोणाचं आणि त्या संदर्भातला अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असं सांगितलं गेलं. जोपर्यंत ही सगळी सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू होती, तोपर्यंत त्या कालावधीसाठी शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलेलं होतं किंवा ते काही काळासाठी जर आपण पाहिलं तर गोठवलं होतं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं नाव दिलेलं होतं आणि मशाल हे जे आत्ताचं चिन्ह आहे ते चिन्ह दिलेलं होतं. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे त्या वेळापुरतंच निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू असताना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं होतं आणि ढाल तलवार हे चिन्ह त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेलं होतं. पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मूळ पक्ष हा एकनाथ शिंदेचाच आहे आणि धनुष्यबाण चिन्ह देखील एकनाथ शिंदेचाच आहे असा निर्णय दिला. पुढे आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा आणि आताचे विद्यमान विधानसभा अध्यक्ष जे राहुल नार्वेकर आहेत त्यांनी सुद्धा आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलाही अपात्र केलं नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे ते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मधल्या काळामध्ये राजरत्न 3 सरन्यायाधीश बदलले जेव्हापासून हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये आलेलं आहे त्यानंतर आणि अंतिम सुनावणी झालेली आहे. आता केवळ आर्ग्युमेंट जे आहे ते करणं, निकाल जो येणं आहे तो बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कालपासून जर आपण पाहिलं तर आजचा दुसरा दिवस होता, की सलग सुनावणी जी आहे ती सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूनं ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे आपली बाजू मांडतायत. सोबतच अरविंद सावंत आहेत किंवा अनिल देसाई आहेत. हे महत्वाचा डेटा कलेक्ट जो आहे तो तिथे करताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित होते. मात्र आजचा युक्तिवाद जर आपण पाहिला तर आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये म्हणजे एकतर मुळामध्ये शिवसेना पक्षचिन्हाबाबतची सुनावणी लागते, मग ती पुढे ढकलली जाते किंवा मग एक स्पेसिफिक तारीख जी आहे ती दिली जाते. काल सुद्धा अगदी एक अर्ध्या तासामध्ये हा सगळा ही सुनावणी जी आहे ती संपल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आज कपिल सिब्बल यांनी अनेक युक्तिवाद जे आहेत ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा ही शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळामध्ये 10वं शेड्यूल 10th शेड्यूल असेल किंवा पक्षांतर बंदी कायदा असेल या सगळ्या अनुषंगाने ही चर्चा जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कपिल सिब्बल यांनी महत्वाचा युक्तिवाद असा केलेला आहे, की एकनाथ शिंदे हे जाहीरपणे आपल्या पाठीशी महाशक्ती आहे असं सांगत होते. म्हणजे ही एक प्रकारची पक्षविरोधी कारवाईच आहे. त्यामुळं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ हा मोठा पक्ष नाही असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. कारण मूळ पक्षची हा जो क्रायटेरिया त्यावेळी ठरवलेला होता, त्यावेळी संसदीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे 2 गट जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि विधिमंडळ संख्याबळाच्या आधारे एकनाथ शिंदेचा गट जो आहे तो मोठा होता आणि त्यामुळं त्यांना अधिकृत नाव जे आहे ते दिलं जावं असं त्यावेळचा युक्तिवाद जो आहे तो साधारणतः असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच वादळी
सुनावणी जी आहे ती झालेली आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केलेली होती. त्यामुळं अ, भरत गोगावलेंची जी प्रतोद म्हणून नियुक्ती त्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेली होती. ती देखील बेकायदेशीर आहे असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या आमदारांसह जाऊन राज्यपालांची भेट घेतलेली होती. मात्र राज्यपालांनी त्यावेळी त्यांना बहुमत चाचणी घ्यायला देखील सांगितली होती. या सगळे जुने रेफरन्स जे आहेत ते आज कपिल सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान मांडल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, या संपूर्ण जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने जे महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पक्षाची घटना. पक्षाच्या घटनेनुसार जी सगळी प्रक्रिया उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस सगळी प्रक्रिया राबवली गेलेली होती. एकनाथ शिंदे हे पक्ष नेते होते, त्यांना या पक्ष नेते पदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली गेलेली होती. तशा पद्धतीची माहिती निवडणूक आयोगाला सुद्धा दिलेली होती. त्याचबरोबर विधिमंडळाला सुद्धा अशा बाबतीमध्ये जी आहे सगळी माहिती दिलेली होती. त्याचबरोबर पक्षाचे जे कार्यप्रमुख आहेत, पक्षप्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून निवड केली होती. त्याचबरोबर उपनेते जे आहेत त्यांची सुद्धा नेमणूक ही उद्धव ठाकरेंनीच केलेली होती. अशा पद्धतीचं सगळी माहिती जी आहे ते कपिल सिब्बल, जे की उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. सरन्यायाधीश जे आहेत सूर्यकांत यांच्या निदर्शनास जे आहे ती घटना ज्या आहेत त्या सगळ्या आणून दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणजे विधिमंडळ पक्ष वेगळा आणि संसदीय पक्ष वेगळा आहे. संसदीय पक्षाने घेतलेला निर्णय जर पाहिलं तर तो मोठा ठरतो. अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या वतीने केला गेलेला होता. परंतु विधिमंडळ पक्ष मोठा आहे कारण तशा पद्धतीचे आकडे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते दिलं गेलेलं होतं. अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये मांडलेला होता. त्याचबरोबर प्रतोद म्हणून जे आहेत सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती. त्यास उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते तेव्हा सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती आणि तशा पद्धतीचे प्रतोद म्हणून व्हीप सुद्धा काढला गेलेला होता. त्या व्हीपचं उल्लंघन कुठेतरी शिंदेना ज्यांनी पाठिंबा दिलेला होता त्या आमदारांनी केलेला आहे. कारण ह्या सगळा जो प्लॅन आहे तो आधीच ठरलेला होता. अशा पद्धतीच्या माहिती जी आहे ती कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास सुद्धा आणून दिली आहे. निश्चित राजरत्न, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे युक्तिवाद जे आहेत ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तुला आठवत असेल की त्यावेळी ज्यावेळी हा सगळा घटनाक्रम घडत होता त्या महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष नव्हता, उपाध्यक्ष म्हणून आता मंत्री आहेत नरहरी झिरवाळ, त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी जी आहे ती होती आणि त्यावेळी आमदारांना उत्तर द्या असं सांगितलेलं होतं. या आमदारांनी उत्तर देखील दिलं नाही असं कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळाले. शिवाय राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेचे अधिकार होते. राहुल नार्वेकर यांनी त्या आमदारांना अपात्रच करायला हवं होतं, जे 16 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला गेलेले होते. असं देखील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये भाजपनं या सगळ्या आमदारांचं स्वागत का केलं असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं प्रामुख्याने राजरत्न पाहायला मिळतंय. पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ हा मोठा पक्ष नाही असं थेट कपिल सिब्बल म्हटलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली होती. संसदीत लोकशाहीमध्ये व्हीपला महत्व आहे असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते सगळ्या युक्तिवादामध्ये म्हटलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सगळ्या सुनावणीचा एक म्हणजे गाभा ज्याला आपण म्हणतो तो असा होता की कपिल सिब्बल यांनी थेटपणे असं या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे की या ज्या काही घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत या भारतीय लोकशाहीला घाला घालणाऱ्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजची सुनावणी ही अनेक दिवसानंतरची वादळी सुनावणी सर्वोच्च न्यायालयामधली या विषयाच्या अनुषंगाने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जर तो व्हीप दिला गेला आणि तो व्हीप जर नाकारला गेला संबंधित आमदाराकडनं, लोकप्रतिनिधीकडनं, तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा आहेत असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटलेले आहेत. आणि कपिल सिब्बल यांच्या या सगळ्या युक्तिवादानंतर राजरत्न विशेष म्हणजे न्यायालय सुद्धा वेळ वाढवून देण्यासाठी तयार झालेलं होतं. न्यायालयाकडून थेटपणे विचारणा देखील अशी झालेली होती की युक्तिवादासाठी तुम्हाला आणखी हवे असतील तर आम्ही 15 मिनिट देतो. म्हणजे हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी आता एका टर्निंग पॉइंटला आलंय असं पाहायला मिळतंय. संकेत, एका बाजूला जर पाहिलं तर संसदीय लोकशाहीमध्ये व्हीपला अतिशय महत्व आहे. त्याची प्रतोद म्हणून नियुक्ती केली जाते. त्या प्रतोदाचा व्हीप अत्यंत महत्वाचा असतो आणि हा व्हीप जो आहे तो प्रत्येक
पक्षाच्या आमदाराला बंधनकारक असतं. सुनील प्रभू यांनी जो व्हीप काढलेला होता त्या व्हीपचं स्पष्टपणे उल्लंघन केलं गेलेलं आहे असं सुद्धा कोर्टाच्या निदर्शनास कपिल सिब्बल यांनी आणून दिलेलं होतं. सुरुवातीला जर पाहिलं तर सुनील प्रभू यांनी जो व्हीप काढलेला होता त्याचं उल्लंघन झालेलं होतं. तुला आठवत असेल संकेत, त्याच काळामध्ये विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक झालेली होती तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी, म्हणजे एकसंध शिवसेना जी होती त्या शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेलेला होता. आणि त्यानंतर हे थेट सगळेच आमदार हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्यानंतर ज्यावेळेस गुवाहाटी मार्गे थेटपणे त्यांनी मुंबईला आले आणि त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. या सगळ्या बाबी कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या. ज्यावेळेस कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस कोर्टाने असं सांगितलेलं होतं की तुम्हाला आणखी वेळ हवा असेल तर आम्ही आणखी तुम्हाला 15 मिनिटं वाढवून देतो असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं होतं. त्यामुळे कोर्टाने आता हे प्रकरण कुठेतरी गांभीर्याने घेतल्याचं सगळं चित्र दिसतंय संकेत. निश्चित राजारत्न, हे सगळं प्रकरण एका टर्निंग पॉइंटला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता. आणि या सगळ्यामध्ये आज महत्वाचे युक्तिवाद जे आहेत ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राजारत्न, थोडंसं आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर 10 जून 2022 ला राज्यसभेची निवडणूक जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, ज्याच्यामध्ये संजय राऊत आणि संजय पवार कोल्हापूरचे असे दोन उमेदवार शिवसेनेचे त्यावेळेच्या संयुक्त शिवसेनेचे रिंगणामध्ये होते. ज्याच्यामध्ये अ, राज्यसभेला इकडे धनंजय महाडिक जे अतिरिक्त उमेदवार भारतीय जनता पार्टीचे होते ते विजयी झाले आणि संजय पवारांचा पराभव तिथे झाल्याचं पाहायला मिळालं. 10च दिवसामध्ये ज्यावेळी इकडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली, ज्याच्यामध्ये प्रसाद लाड हे निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि चंद्रकांत हंडोरे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा तिथे पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगोलग हे उचललेलं पाऊल बंडाचं, त्यामुळे हा क्रॉस वोटिंगचा आरोप जो आहे तो तिथे होताना पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने आज कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये युक्तिवादाच्या दरम्यान न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे विरोधी कारवाईचं पत्र देखील दिलं होतं असं कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटलेले आहेत. मुळामध्ये राजारत्न, या सगळ्यामध्ये आता निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर सुद्धा आजच्या सुनावणी दरम्यान ताशेरे ओढण्यात आल्याचं पाहायला मिळतं. संकेत, हा सगळा प्रकार जर पाहिला तू तर 10वी सूची म्हणजे 10th शेड्यूलला फार महत्व होतं. कारण हे जर 10th शेड्यूल पाहिलं तर पक्षांतर बंदी कायद्याचं या संपूर्ण घटनांमध्ये पूर्णपणे उल्लंघन केलं गेलेलं आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. संकेत, ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये बंड होतो, ज्यावेळेस 2/3 मेजॉरिटी असते तेव्हा ती जी गट असतो त्या गटाला कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज होणं हे गरजेचं असतं असं 10th शेड्यूल सांगतं. परंतु या बाबतीमध्ये असं काहीही घडलेलं नव्हतं. मुख्य नेते असं कोणतंही पद शिवसेनेच्या घटनेमध्ये नव्हतं, तरी सुद्धा मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता दिली गेली आणि एकनाथ शिंदे मुख्य नेते म्हणून जे आहे ते कार्यरत आहेत. अशा शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये असं कोणतंही पद नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. 10th शेड्यूलचं स्पष्टपणे संपूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. संकेत, हा सगळा जो गट होता तो गट अद्यापही कोणत्याही पक्षामध्ये मर्ज झालेला नव्हता. त्यांनी थेटपणे सांगितलेलं होतं की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि धनुष्यबाण आमचंच आहे. आणि त्यामुळे हा सगळा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि हीच बाब कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की 10व्या सूचीनुसार इथे एकही गोष्ट घडलेली नाही असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. निश्चित राजारत्न, या सगळ्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने जर आपण बोललो तर 2/3 ही जर मेजॉरिटी असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं म्हटलेलं होतं. आणि याच बेसवर किंवा याच आधारावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे हे सांगण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही मूळ शिवसेना ही मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे हे सुरतला गेले त्यावेळच्या 53 आमदार जे शिवसेनेचे होते त्या 53 आमदारांमधले 16 आमदार हेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. त्यामुळं इथं पक्षांतर बंदी कायदा किंवा 2/3 मेजॉरिटीची जी अट आहे ती लागू होत नाही असं प्रामुख्याने जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती. एकंदरीतच या सगळ्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवादामध्ये आपलं म्हणणं जे आहे ते मांडल्याचं राजारत्न आपल्याला पाहायला मिळतंय. संबंधित आमदार जे 16 आमदार त्यावेळी गेलेले होते ते धड भाजपचे नव्हते किंवा त्यांच्या मित्र पक्षांचेही नव्हते. कारण त्यावेळी महाविकास आघाडी म्हणूनच या सगळ्या गोष्टी झाल्याचं आपण पाहिलं. आणि त्यामुळं कपिल सिब्बल यांनी हा सगळा महत्वाचा युक्तिवाद जो आहे तो केल्याचं राजारत्न पाहायला मिळतंय. अगदी म्हणजे कालची सुनावणी असेल, आजची सुनावणी असेल तर यामध्ये
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जी बाजू मांडतायत ते वकील मात्र यावर कोणता युक्तिवाद करताना राजरत्न आज आपल्याला पाहायला मिळाले नाहीत किंवा कालही जे आहेत ते पाहायला मिळालेले नाहीत. मात्र विधिमंडळ पक्ष हा पक्षाच्या स्ट्रक्चरनुसार मोठा पक्ष ठरू शकत नाही, हे कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद या सगळ्या सुनावणीचा एक ट्रिगर पॉइंट ठरू शकतो अशी शक्यता आहे. संकेत, सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं तेव्हा नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. कालांतराने त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि ते पद जे होतं ते रिक्त होतं. त्यानंतर सगळी जबाबदारी आहे जी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरती आलेली होती. परंतु या संपूर्ण घडामोडीमध्ये पाहिलं तर हे जे शिंदेचे आमदार होते त्यांनी थेटपणे त्यांच्यावरती अविश्वास दाखवला आणि त्यांच्यावरतीच पूर्णपणे जो आहे तो खटला, म्हणजे त्यांच्यावरती अविश्वास दाखवल्यामुळे तो मुद्दा सुद्धा काळामध्ये प्रचंड चर्चेमध्ये होता. प्रामुख्याने नंतर ज्यावेळेस शिंदेचं सरकार आलं त्यावेळेस थेटपणे ज्यावेळेस राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली गेली विधिमंडळाचे अर्थात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून, त्या काळामध्ये राहुल नार्वेकर यांना अपात्रते संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे सगळे अधिकार होते. तरी सुद्धा ज्या 16 आमदार अपात्र करावेत अशा पद्धतीचं जे निवेदन म्हणू शकतो आपण, ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दिलं गेलं होतं, एकसंध शिवसेनेकडून दिलं गेलं होतं, त्या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा सुद्धा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनामध्ये जो आहे निदर्शनामध्ये जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आणून दिला होता. जर पाहिलं तर कोणीही आमदार, संकेत, ज्यावेळेस राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतलेली होती विधिमंडळामध्ये तेव्हा कोणीही आमदार जो आहे तो अपात्र ठरलेला नव्हता. शिंदेचं सुद्धा आमदार पात्र आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा आमदार पात्र, कोणालाच त्यांनी अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे हा सगळा पेच प्रसंग निर्माण झाला होता. निश्चित राजरत्न, आणि या सगळ्यामध्ये या राहुल नार्वेकरांना अपात्रतेचे अधिकार होते असं कपिल सिब्बल आज युक्तिवादामध्ये राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळतंय. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या युक्तिवादामध्ये कलम 11 चा उल्लेख आज कपिल सिब्बल यांनी राजरत्न केल्याचं पाहायला मिळालं. या पक्ष घटनेच्या कलम 11 नुसार 3 उपनेत्यांची नियुक्ती ही उद्धव ठाकरे यांनी केलेली होती पक्षाची सूत्र स्वीकारल्यानंतर, आणि याबाबतची माहिती ही निवडणूक आयोगाला अधिकृतरित्या दिलेली होती. मात्र त्यावेळी 2018 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं आमच्याकडे ती पक्ष घटना उपलब्ध नाही असं सांगितलेलं होतं, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झालेली होती आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड जी आहे ती केलेली होती. आणि या पक्ष घटनेच्या आधारे पुढील सर्व नियुक्त्या ज्या आहेत त्या शिवसेनेच्या मुख्य पक्ष घटनेच्या आधारे, जी कलम 11 नुसार होणाऱ्या नियुक्त्या आहेत त्या घटनेच्या आधारे सर्व नियुक्त्या झाल्या. ज्या पक्ष घटनेला दोघांपैकी कुणीही कधीही आव्हान दिलेलं नाही असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आजची सुनावणी ही सर्वार्थाने वादळी ठरल्याचं पाहायला मिळतं. आणि याबाबत ज्यावेळी बोलताना कपिल सिब्बल हे बोलत होते त्यावेळी ते असं म्हटले की एकनाथ शिंदे हे यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते, ज्यांची ती नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केलेली होती. आणि पक्ष नेतृत्वानं जर त्यावेळेचा उमेदवार निश्चित केलेला होता पक्षांतर्गत निवडणुकीचा, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्यात आल्या. आणि याच मुद्द्यावर पक्ष घटना आपल्या नोंदीत नसल्याचं त्यावेळी निवडणूक आयोगानं सांगितलं. आणि हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो सिब्बल यांनी उपस्थित केलेला होता. त्यामुळे सिब्बल यांनी विधिमंडळ पक्षाची घटना या सगळ्या अनुषंगाने केलेला आजचा आर्ग्युमेंट, आजचा युक्तिवाद हा या पुढच्या केसच्या अनुषंगाने फार महत्वाचा ठरणार आहे. नक्कीच संकेत, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने अर्थात कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं होतं की 2018 ची जी घटना आहे त्याच्या आधी घडलेली घटना जी म्हणजे जे चेंजेस झालेले होते ते आमच्यापर्यंत आले नाहीत असं सुद्धा सांगितलं होतं. निश्चित राजा, त्यामुळेच या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने ती घटना उपलब्ध नाही किंवा ते आमच्यापर्यंत चेंजेस आले नाहीत असं देखील म्हटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडून कदाचित या सगळ्यामध्ये ती मूळ घटना जी आहे ती मागवण्यात येऊ शकते किंवा कदाचित ती सादर देखील केलेली असावी या युक्तिवादामध्ये. पुढच्या काळामध्ये ते समजेलही. यामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न, तर आता कपिल सिब्बल यांनी केलेला या सगळ्या प्रकरणातला दुसरा युक्तिवाद असा होता की 2019 ते 2022 या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून होते. त्याच काळात 2013 व 2018 ची पक्षघटना अस्तित्वातच नाही किंवा ती वैध नाही असा कोणताही मुद्दा आता जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यांनी आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी कधीही जो आहे तो मांडलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोग आम्ही ती पक्ष घटना
स्वीकारणारच नाही असं कसं काय म्हणू शकतो, असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी या सुनावणीच्या दरम्यान जो आहे तो उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं. अतिशय महत्वाची सुनावणी जी आहे संकेत आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये ही सुनावणी पूर्वीच होणं फार गरजेचं होतं. जर पाहिलं तर आता आमदार अपात्रतेच्या केसला काहीही महत्व नाही असंच म्हणावं लागेल. कारण विधानसभेच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्या आमदारांचा तो कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे. परंतु त्या बाबतीमध्ये अद्यापही सुनावणी झाली नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे राज्यपालांनी थेटपणे एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणीसाठी सांगितलेलं होतं. या बाबतीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. निश्चित एबी फॉर्म दिल्याशिवाय कुठलीही व्यक्ती अधिकृत उमेदवार होऊ शकत नाही, असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये आजची सुनावणी ही सर्वार्थानं वादळी सुनावणी जी आहे ती ठरल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्यानंतर ती व्यक्ती अधिकृत उमेदवार झाली. म्हणजे या सगळ्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर त्यावेळी 2019 ते 2024 ची जी विधानसभा होती, या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने हे सगळे आमदार एबी फॉर्म मिळाला आणि ते आमदार झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. जसं तू म्हटलं तसं या अगोदरच आमदार अपात्रतेच्या बाबतीतली सुनावणी जी आहे ती व्हायला हवी होती आणि आता जरी ती सुनावणी झाली तरी तो जो कार्यकाळ 19 ते 24 चा होता तो संपलेला आहे. त्यामुळे या सुनावणीला केवळ आता एक अकॅडमिक महत्व जे आहे ते राहणार आहे. आणि त्या सगळ्यानंतर आज म्हणजे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या प्रतिनिधी सभेलाही हे आमदार उपस्थित नव्हते, असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटलेले आहेत. राज्यपालांच्या भूमिकेवर, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत, असा देखील युक्तिवाद हा सिब्बल यांनी या युक्तिवादाच्या दरम्यान केल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, तुला आठवत असेल ज्यावेळेस अतिशय महत्वाची भूमिका भगतसिंग कोश्यारी यांनी जी आहे त्या काळामध्ये बजावलेली होती आणि त्यानंतर सगळा प्रकार जो आहे तो सगळा घडलेला होता. पक्षचिन्ह, पक्षाचं अर्थात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतीमध्ये जी सुनावणी झालेली होती, त्या सुनावणीमध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. त्या काळामध्ये घडलेल्या सगळ्या घडामोडी, त्या काळामध्ये घडलेला संपूर्ण घटनाक्रम सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनामध्ये जे आहे ते वकील कपिल सिब्बल यांनी जो आहे तो मांडलेला आहे. ठाकरेंनी बोलवलेल्या प्रतिनिधी सभेलाही कोणतेही आमदार उपस्थित नव्हते. व्हीप बजावण्यात आलेला होता सुनील प्रभू यांनी, तरी सुद्धा कोणीही प्रतिनिधी सभेला उपस्थित झालेलं नव्हतं. आणि ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत, उपनेत्यांच्या ज्या नियुक्त्या झालेल्या होत्या, त्याचबरोबर शिंदेची अर्थात एकनाथ शिंदेची गटनेते म्हणून जी नियुक्ती झाली होती, ती सगळी नियुक्ती जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच झालेली होती. हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं. त्या काळामध्ये जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली होती, त्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुद्धा राज्यपालांच्या भूमिकेवरती सुप्रीम कोर्टाने कडक शब्दामध्ये ताशेरे सुद्धा ओढलेले होते. सुनील प्रभू यांनी जी आमदारांना नोटीस पाठवलेली होती, त्या नोटीसीला सुद्धा आमदारांनी योग्य पद्धतीने जे आहे ते उत्तर सुद्धा दिलेलं नव्हतं. या सगळ्या महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आहे सुनावणीच्या दरम्यान ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीची माहिती पक्षांचा कलमांचा उल्लेख करून निवडणूक आयोगाला सुद्धा दिली होती, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. यासोबतच राजरत्न विधिमंडळामध्ये कुणाला कोणतं पद द्यायचं याचा अधिकार सुद्धा राजकीय पक्षांकडे आहे, असं सुद्धा कपिल सिब्बल हे या युक्तिवादामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळाले. 22 जूनला उद्धव ठाकरेंनी एक बैठक बोलवलेली होती, ज्या बैठकीला हे आमदार जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले होते. आणि जर बैठकीला अनुपस्थित राहिला तर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देखील दिलेला होता, असं कपिल सिब्बल जे आहेत त्यांनी आज युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यामध्ये जर 2/3 बहुमत असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, असं वक्तव्य हे किंवा अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कारण 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये घडलेल्या मोठ्या घडामोडी आणि जवळपास 53 पैकी 40-42 आमदारांचं पाठबळ जे आहे ते एकनाथ शिंदे यांना होतं. म्हणजे तिथे 2/3 मेजॉरिटी जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी फुल प्रूफ जी आहे ती मांडलेली होती. 2018 आणि 2013 ची जर घटना चुकीची असेल, 2013 आणि 2018 ची घटना जर चुकीची असेल तर 2014 आणि 19 ची निवडणूक चुकीची म्हणायचं का, असं देखील कपिल सिब्बल यांनी या सगळा युक्तिवाद जो आहे तो राजरत्न केलेलाच पाहायला मिळतं. 10th शेड्यूल जे 10व्या परिशिष्ट किंवा 10व्या सूचीच्या अनुषंगाने सुद्धा या सगळ्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या 10व्या सूचीनुसार गोष्टी घडल्याच नाहीत, असं आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संकेत शिंदेसोबत गेलेले आमदार जे आहेत ते अपात्र
केलेच पाहिजेत, कारण ही फूट नाहीये तर हे मर्जर नाहीये, ही फूट आहे ही मर्जर नाही, असा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कारण पक्षामध्ये फूट पडलेली नाही आणि ते आमदार सुद्धा मर्ज झालेले नाहीयेत, त्यामुळे त्यांना अपात्र करणं हे विधानसभेच्या अध्यक्षांनी गरजेचं होतं. तसं काहीही घडले नाही. एकनाथ शिंदे यांना हटवला गेल्याच्या नंतर अजय चौधरीची विधिमंडळ नेतेपदी निवड केलेली होती, तीच निवड जी आहे नार्वेकरांनी रद्द केलेली होती, असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. निश्चित राजरत्न, म्हणजे तुला म्हणजे कपिल एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी हा सगळा उठाव केलेला आपल्याला पाहायला मिळाला एकनाथ शिंदेच्या भाषेमध्ये उठाव, आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे सुरतला पोहोचत असताना त्यावेळी मिलिंद नार्वेकर हे तिथे जाऊन एकनाथ शिंदे यांची समजूत काढणार असं सांगितलं जात होतं. आणि त्याच दरम्यान इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेची नेतेपदी झालेली निवड ही रद्द ठरवण्यात आली, आणि शिवडीचे आमदार अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड जी आहे ती केलेली होती, आणि इकडे व्हीप म्हणून सुनील प्रभू होतेच. मात्र तिकडे एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ज्यावेळी रद्द झाली त्यावेळी इकडे लगेच अजय चौधरींची नियुक्ती झाली, आणि ती अजय चौधरींची नियुक्तीच मिलिंद नार्वेकरांनी रद्द केली, जी पक्षीय घटनेनुसार झाली असा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. आणि आज कपिल सिब्बलांनी सुद्धा तोच सगळा मुद्दा राजरत्न उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. एकंदरीतच या सगळ्यामध्ये किंवा या सगळ्या युक्तिवादामध्ये आज अगदी म्हणजे आक्रमक युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. घटनापीठ नियुक्त होईपर्यंत कोणताही रिप्लाय आला नाही असं देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्यामध्ये काही मुद्द्यांवर पाहिलं तर संपूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल राजरत्न म्हटलेले आहेत. कारण ही सगळी सुनावणी चालू असतानाच एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे काही बाबींचा विचार केला तर हे पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे. संकेत, ज्यावेळेस 22 जूनला उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलवलेली होती आणि व्हीप काढण्यात आलेला होता, जर तुम्ही या बैठकीला अनुपस्थित राहिला तर तुमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होईल, अशा पद्धतीचा इशारा व्हीप मधून जो आहे तो देण्यात आलेला होता. सुनील प्रभू यांनी त्या संदर्भामध्ये व्हीप काढलेला होता. त्यानंतर परत एकदा 26 जूनला सुद्धा उद्धव ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावलेली होती, अशी सुद्धा माहिती कपिल सिब्बल यांनी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती. ठाकरेंच्या बैठकीला नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती, ही सुद्धा माहिती जी आहे कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली होती. नोटीस मिळून सुद्धा आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिले, मुद्दा अनुपस्थित राहिले, ही सुद्धा बाब जी आहे ती कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली, आणि बैठकीला हे सगळे आमदार अनुपस्थित राहिले, आणि त्यानंतर हे सगळे आमदार जे आहेत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, हे सुद्धा बाब कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. निश्चित. आणि एकनाथ शिंदे यांची जी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जी केलेली व्हीपची निवड होती, भरत गोगावले यांची जी निवड होती ती राज्याबाहेर झाली आहे असं सुद्धा कपिल सिब्बल जे आहेत ते आज म्हटल्याचं पाहायला मिळालं. 2019च्या कॅबिनेट मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री होते असं देखील कपिल सिब्बल जे आहेत त्यांनी या युक्तिवादामध्ये राजरत्न म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा सगळाच एकदम वादळी युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला होता. निवडणूक आयोगानंच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असं देखील कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली होती असं देखील सिब्बल जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पक्ष घटनेनुसार उद्धव ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली. नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा सुद्धा उल्लेख केलेला होता असं कपिल सिब्बल जे आहेत ते आजच्या सुनावणीमध्ये राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं. आणि आता उद्या दुपारी 2 वाजता ही सगळी सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि त्याचबरोबर आमदार अपात्रते संदर्भामध्ये उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. सलग सुनावणीचा उद्या 3रा दिवस आहे. उद्या परत एकदा कपिल सिब्बल त्यांची बाजू मांडतात की शिंदेच्या वकिलांना बाजू मांडण्याची संधी मिळते, पाहणं आता महत्वाचं असणार आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सलग सुनावणी घेण्याचा सगळा हा जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामधून पुढे काय येतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.